मी जयपूरहून जरतारीचे अंगरखे सुद्धा मागवले। मी सोन्याचं मुकुट, हार आणि पादुका सुद्धा बनवायला टाकल्यात सराफाकडे। अक्कलकोटला निरोपही धाडलाय, पोहोचेल उद्यापर्यंत। इतकी वर्ष स्वामींना प्रत्यक्ष न बघता त्यांची भक्ती केली, आता मी त्यांना प्रत्यक्ष भेटीन आणि स्वामींची सुद्धा माझ्यासारख्या अनोख्या भक्ताची पहिल्यांदा भेट होईल। दोघांसाठीही हा अनुभव अलौकिक असेल। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। गोपाळ बुवा, पंचक्रोशीतील सगळ्यात श्रीमंत सावकार आज अक्कलकोट मध्ये येणार आहेत। त्यांना स्वामी दर्शन होणार आणि मला लक्ष्मी दर्शन। अक्कलकोट ही देवभूमी आहे। हीच विश्वेश्वराची काशी आहे। हीच श्रीहरीची गया आहे। हेच आहे ब्रह्मदेवाचे पुष्कर क्षेत्र। पण पण काय? तारणहार सगुण साकार सदा हा केसी धावून येई अपरंपार असा आधार भयाच्या पारमनादाने भक्तांच्या समर्पणाला आमच्या कृपेची साथ हवी। म्हणतो आम्ही स्वामींचे भक्त। अक्कलकोट महान तीर्थ, तिथवर नेण्यास मात्र स्वामीच समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। माऊली रामकृष्ण हरी। बसा। माफ करा, पण मी ओळखलं नाही आपल्याला। माऊली मी वारकरी। त्या वारकऱ्यानं तुम्हाला यशाची दिशा दाखवली आणि मी यश टिकवण्याचा मार्ग दाखवतोय। साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारलं तरी संकट मागे वळतात। नाही, मी समजलो नाही। अक्कलकोटला चालला आहात असं कळालं? होय माऊली, आमच्या स्वामींची सुवर्ण तुला करावी असा मानस आहे माझा। सोनं, नाणं, दागिने सगळं तिथे अर्पण करायचंय। अहो कशा करताय सगळं? मला सांगा, समजा तुम्ही तुमच्या आईपासून बरीच वर्ष लांब आहात आणि अचानक एक दिवस तुम्ही तुमच्या आईला भेटण्याकरता चालला आहात आणि जाताना भरपूर दाग दागिने सोनं नाणं घेऊन चालला आहात, पण आईला कुठल्या गोष्टीने आनंद होईल? तुम्ही प्रेमानं मायेनं मारलेल्या हाकेचा की त्या सोना नाणं दागिन्यांचा? हाकेमुळे आनंद होईल,
माऊली यातच उत्तर आहे. अहो, अक्कलकोटला जाताना स्वामींचं फक्त नाव घ्या. हा दिखावा कशा करता? ते मी करणारच आहे, पण मला स्वामींसाठी हे करायचंय. अहो, पण त्या स्वामींसाठी करण्याचा भाव कुठे आहे? यात फक्त मी भक्त म्हणून कसा श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे. अहो, हिरे मोती दागदागिने सोन्याचा मुकुट याने स्वामी प्रसन्न होत नाही. मी केलं, मी करणार, मी दान करणार. माऊली तुम्ही आहात कोण? हा अहंकार कसला? आणि मी ह्या सगळ्या गोष्टी अर्पण केल्या तर स्वामींची परवानगी आहे? त्यांचं बोलवणं आलंय? नाही, पण त्याची काय गरज? बर, ठीक आहे. एक काम करा माऊली, या मातीला आकार देऊन दाखवा. असू द्या, हे घ्या, हात धुवून घ्या. एक काम करा, हे जे दगड पडले तर समोर, हे एकावर एक रचून दाखवा. असू द्या माऊली, आता एक छोटं काम करा. ते पहा, ते झाड आहे ना, त्या झाडाचं एक पान तोडून आणा. हे सोपं आहे माऊली. माऊली, एवढ्या साध्या सोप्या गोष्टी तुमच्या मर्जीने घडत नाहीये. मग अक्कलकोटला जायचं की नाही हे स्वामींच्या मर्जीशिवाय घडणार आहे का? हे पहा, इथून फार तर फार 150-200 मैलावर असेल अक्कलकोट. पालखीने जाईन, घोड्यावर बसून जाईन, वेळ आली तर चालत जाईन, पण मी अक्कलकोटला जाईन. माऊली, हा अहंकारच तुम्हाला जाऊ देणार नाही. माऊली, अहंकाराने उचललेलं प्रत्येक पाऊल जरी सामर्थ्यवान असलं तरी स्वतःच अडथळा निर्माण करतं. आणि भक्तीने श्रद्धेने उचललेलं प्रत्येक पाऊल एक नवा मार्ग खुला करतं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हे सगळं बांधलंय ना नीट? सोन्याच्या विटा आहेत बरं त्यात. आणि तुझी झाली आहे का सगळी तयारी? सुधाकर, ए सुधाकर, चला, आपली अक्कलकोटला जायची वेळ झाली. चला, उचला. खबरदार, खबरदार, त्या कोणाला हात लावलात तर. मागे वा. सगळं वागतोयस तू सुधाकर? दादा, तू यातली कोणतीच वस्तू घेऊन जाऊ शकत नाहीस. काय? हेच काय, आता घरातील कोणत्याही संपत्तीवर तुझा हक्क राहिलेला नाही. काय बोलतोयस तू सुधाकर? वाच, नीट वाच.
पण हे मी लिहिलंच नाही आणि ही स्वाक्षरी मी केलीच नाहीये. दादा, हा कागद खरा आहे आणि ही स्वाक्षरी सुद्धा तुझीच आहे. तू माझ्यावर आंधळा विश्वास ठेवत आलास आणि त्याचाच मी योग्य उपयोग करून घेतला. तुला आठवतंय, तुला स्वाक्षरी करण्यासाठी मी भागीदारांची पत्र दिली होती. त्या पत्रांमध्ये हा कागद सुद्धा दिला होता. दादा, तू गाफील राहिलास. आजपर्यंत आम्ही इतकं सहन केलंय ना, त्याचा कंटाळा आला आम्हाला, म्हणून एकटाच हात मारला आम्ही. सुधाकर, हे सगळं करायची काहीच गरज नव्हती. अरे माझ्या सिद्धीचं लग्न झाल्यानंतर हे सगळं तुमचंच होणार होतं ना. दादा, ती अडचण नव्हतीच. खर तर तू स्वामींच्या नावाने सगळं उधळत चालला होतास ना, ते आम्हाला मान्य नव्हतं. आणि तुला सांगितलं असतं तर तू ऐकलं असतंस का? नाही ना. म्हणून हा मार्ग पत्करावा लागला. ए, उचला त्या कोणी आणि आत न्या. हे बघा, तुम्ही आत जाऊ नका. थांबा इथेच, थांबा चला, इथेच. थांबलात? आत नाही बोललो ना. विश्वासघात केलास तू माझ्याशी. माझ्याशी विश्वासघात केलास तू. संपलंय सगळं. सगळं संपलंय दादा. आता तुझ्या हातात काहीच राहिलेलं नाहीये. कारण आता हे सगळं माझं आहे. माझं. सुधाकर, ऐक माझं. चल बाहेर. असं वागू नको सर. सुधाकर, मी मोठा भाऊ आहे तुझा. आता हो या घरात ना. रामकृष्ण हरी. पुन्हा अडखळलास. तेव्हा त्या वारकऱ्याने हात दिला होता, आज मी आधार देतो. मी माझ्या आयुष्यातला प्रत्येक श्वास माझ्या भावासाठी वेचला. मी उचललेलं प्रत्येक पाऊल त्याचा मार्ग सुकर व्हावा म्हणून होत. मी प्राणपणाने सगळं केलं माझ्या भावासाठी, सर्वस्व अर्पण केलं. आणि त्याच भावाने मला असं विश्वासघात करून घराबाहेर काढलं. एकीकडे माझा आत्मा अस्तित्व विसरत चाललाय आणि मी उभा आहे. का उभा आहे मी? हा अन्याय माझ्याच वाट्याला का? याला तूच जबाबदार आहेस. तू भक्तीमध्ये व्यावहारिकपणा आणलास आणि तोच व्यावहारिकपणा तुझ्या घरात शिरला आणि त्यानेच तुझा घात केला. अरे मोठेपणाने म्हणतास अमुक करेन तमुक करेन. काय झालं? काय उरलं? मान्य कर, स्वामींच्या मर्जीशिवाय काही होऊ शकत नाही.